विकास ट्रस्ट मार्फत जलवृक्ष अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानामार्फत 25 लाख झाडे लागवड करण्यात येणार होती. त्याच माध्यमातून पाहिलं गेलं तर आपल्यासोबत महेंद्र गादी सर त्यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काय घोषणा केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. सर, 25 लाख झाडं लावणार होतात, परंतु आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा देखील केलेली, या माध्यमातून काय सांगा? 25 लाखचं आम्ही काय कॅल्क्युलेशन केलं होतं, एवढे गाव येईल, एवढे लावणार. आमची एक कंडिशन क्लिअर होती, झाडं लावणं हे महत्त्वाचं नाही, त्यांचं संगोपन करणं किती कमीत कमी मार्क झाली हे आमचं टार्गेट होतं. पण जे सपोर्ट आम्हाला आला, गावनी आला, नगरपालिकांनी आला, इको वॉरियर्स मिलिटरीच्या त्यांनी सगळ्यांनी केला तो होता. 25 लाखचा टार्गेट खूप कमी वाटायला लागला. आणि आज आम्ही सकाळी बघितलं तो आज संध्याकाळपर्यंत 51 लाख झाड लावणार आहे. 51 लाख. मी असंच बघत होते, गुगलवर बघितलं, ChatGPTवर बघितलं, तो नॉन गव्हर्नमेंटल बॉडीमध्ये जास्तीत जास्त अजूनपर्यंत कोणीतेही 1 महिन्यात 16 लाख झाड लावलेलं आहे. म्हणजे विश्वविक्रम आहे. गिनीज बुकमध्ये याची नोंद होईल असं वाटतं का? 51 लाख झाडं तुमच्या मार्फत लावण्यात आलेले आहेत आणि यामध्ये किती टक्के जगू शकतात किंवा त्याचं काय जगण्याचा रेशो काय सांगते? गिनीजमध्ये आम्ही अप्लाय नाही केला होता, कारण एकदम ऑटोमॅटिकच सगळं पॉझिटिव्ह झालं. नेक्स्ट इयरच्या आमच्या टार्गेटमध्ये आम्ही गिनीजला करू. पण हा वेळा आम्ही पूर्ण सायंटिफिक स्टाईलने काम केलेलं आहे. ईच अँड एव्हरी लोकेशनला आम्ही मॅप केलेला आहे. ते आमची ॲप आहे, ते ॲपमध्ये फीड केलं आहे. आणि 1 वर्षानंतर आम्ही एक थर्ड पार्टीला निवडणूक करणार की तुम्ही जाऊन चेक करा की किती लावले होते आणि आता किती आहे आणि किती सर्वायवल रेट आहे यांनी माहीत पडणार. कोणी असं केलं नाही. आम्ही फर्स्ट बॉडी असेल असं सायंटिफिक टेक्निकल स्टाईलनी पूर्ण एक झाडाचं संगोपन चेक करणार. काही ठिकाणी जर झाडं जगण्यासाठी जर काही अडचण आली किंवा तिथल्या संस्थेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत जर कुठं काही अडचण आली, आपल्यामार्फत त्या संस्थेला किंवा तिथल्या काही पब्लिकला जे झाडं जगवण्यासाठी काही सहकार्य करणार? हे नक्कीच ना. खूप ठिकाणी असं झालं, कुठे कुठे डिस्प्यूट होतं, कुठे काय आम्ही मध्ये पडलं, दोन्हीला सेटलमेंट केलं आणि झाडं लावलेलं आहे. पण आमचं एक कंडिशन होतं, जोपर्यंत खड्डा नाही करणार तोपर्यंत आम्ही झाड नाही देणार. आणि आम्हाला सगळं सिस्टम माहीत पडलं. तुम्ही ड्रीप लावला आहे, टँकर लावला आहे, कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे झाड जगवायच्या, ते सगळं बघूनच नंतर आम्ही झाड देतो. यामध्ये पाहिलं गेलं तर आज गुरुपौर्णिमा आहे, काय सांगाल? गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही हे संकल्प राबविलेला आहे. हे जे पूर्ण संस्था आमची आहे ना, हे गुरुलाच समर्पित आहे. माझे गुरुचे गुरु होते, त्याला त्यांची इच्छा होती करोडो झाडं लावायची. आणि मी काय करतो, मला वाटतं की हे त्यांची इच्छाच मी करतो. तो गुरुपौर्णिमा माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, तुमच्यासाठी असेल. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गुरुपौर्णिमाची शुभेच्छा. सर, एकंदरीत पाहिलं गेलं तर मधल्या काळामध्ये परळीचं जे वातावरण, सामाजिक वातावरण बिघडलं होतं, परंतु आता पाहिलं गेलं तर लोकवाटाच्या सहभागातून म्हणजे गावगाव तुम्ही नदीचं खोलीकरण केलं आहे, आता वृक्ष लागवड करता. याच्या माध्यमातून संपूर्ण गाव एका जागी येत आहेत, जातीभेद विसरून, धर्म, जात, सर्व काही गोष्टी विसरून या ठिकाणी समोर येत आहेत, लोकवाटा सहभाग देत आहेत. काय वाटतं तुम्हाला ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून कुठंतरी जो समाज विघटक कांड होते ते आता कमी होत आहेत आणि लोक व्यवस्थित पुढं नांदत आहेत? मी जेव्हा परळीला येणार होता, लोक म्हणत होते, अरे कशी जगा जातात तुम्ही, बरोबर लोकांना आहे काय, एवढं सगळं मर्डर सगळं होतं. तरीही मला वाटलं नाही मी परळीला बदलणार तर मी देशला बदलू शकतो, असं समजून मी परळी आलो. इथे सगळे परळीकरला भेटून मला असं वाटलं एवढे छान, एवढे चांगले लोक कुठे नाही. तो खरं मला वाटतं की ते जी इमेज झालेली आहे, जे ब्रँडिंग झालेली आहे परळीची, त्याला बदलायला पाहिजे, पॉझिटिव्ह परळी करायला पाहिजे. आणि जे सगळे आपण एक अभियान करत आहे ते सगळ्या लोकांमध्ये असा स्टार्ट झालेला बोलायला की नाही परळी तुम्ही म्हणतात तसं नाही, परळी चांगला आहे. तो पॉझिटिव्ह परळीच्या एक मुवमेंट करायचा आहे. पाठीमागे आपली केंद्रीय कृषी मंत्र्यांची या ठिकाणी मोठी सभा झाली. त्या सभेदरम्यान तुम्ही पीक विमा आणि शेतकऱ्याची कर्जमाफीविषयी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली होती. आता शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, परंतु त्यामध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. काय वाटतं शेतकऱ्यांसाठी कुठेतरी संभ्रमाची गोष्ट सरकार पुन्हा एकदा दूर करेल? हे स्टेट सब्जेक्ट आहे. तिथे मी सेंट्रलला बोललो होतं, इथून मेसेज गेला आहे स्टेटला, तर काय होतं मला मी एवढा ट्रॅक नाही केला. पण मी देवेंद्र फडणवीसला भेटणार आहे आणि हा मुद्द्यावर डिस्कस करणार. आपण याआधी देखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार होतात.
पीक विम्याच्या संदर्भात गेल्या वेळेस घोषणा केली, शेतकऱ्यांच्या पीक विम्याची घोषणा केली, परंतु आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली 17,500 रुपये हेक्टर ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही. काय कंपनी आणि सरकारमध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण होतो किंवा कंपनी सरकारचं ऐकत नाही, अशा काही गोष्टी होत्या? मला क्लिअर आहे की जे अन्याय होत आहे ना शेतकरीवर, बीडवर, मराठवाडावर, हे बरोबर नाही. कुठे कोणाला आवाज उचवायला पाहिजे की हे काय आहे, ह्याचं कसं चालणार. आणि मी जाऊन भेटणार आहे सगळ्यांना आणि सांगणार की हे तुम्ही शेतकरीवर जे अन्याय करतो आणि पाहिजे तो कोर्टमध्ये जाऊया, पण हे बंद करायलाच पाहिजे. गेल्या वर्षी 4 वेळेस अतिवृष्टी झाली तरी देखील कुठल्याच प्रकारची शासनाकडून भरपाई मिळाली नाही, परंतु आपल्यामार्फत जे किराणा किट असतील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मदती आपल्यामार्फत लाभल्या, परंतु सरकारचं एकही पाऊल पुढे आलं नाही. गेले होते आपण सगळे, मोर्चा घेऊन गेले होते तहसीलदारकडे, कलेक्टरकडे मी गेलो होतो. सगळे बोलले हो करणार. सिस्टमच तशी आहे, सिस्टमला लढायलाच पाहिजे, बाकी काय मार्गच नाही. कसं गरीब शेतकरी एकटा लढणार, एकत्रित होणं खूप गरजेचं आहे. काय सध्या काय शेतकऱ्यांना आवाहन करणार? सध्या पाहायला गेलं तर पावसाचं जी एल निनोचा प्रभाव कमी जास्त वाटतोय, भविष्यात पावसाचं प्रमाण देखील कमी होण्याची संकेत आहेत, तर पाण्याचा कसा वापर करायला पाहिजे? कारण की उन्हाळा कठीण जाण्याचे संकेत दिले जात आहेत. काय वाटते पाण्याबाबतीत काय तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन? आमच्या कोशिश आहे की जेवढं जास्त झाडं लावणार तेवढा पाऊस जास्त येते. पहिले 8 वर्षात 6 वर्षात दुष्काळ पडला होता, पण जे 18पासून आम्ही इथे झाड लावलं, 8 कोटी झाड लावलेलं आहे, त्यानंतर एक पण मोठा दुष्काळ नाही पडला. आणि लास्ट इयर तो अतिवृष्टी झाली. हा वर्षी काल मी बघत होतो सगळी नदी धडधड फ्लो होत. असं वाटतं की एल निनो कदाचित जास्त इम्पॅक्ट नाही करणार, पण जे पण आहे आपल्याला पाण्याच्या वापरायच्या खूप विचार करून वापरायच्या, साठा करायच्या, ठेवायच्या, गाव मिळून करायचं, स्वतः करायचं, असं सगळं करून एक मोठं बजेट बनवायची गरज आहे. किती आलं पाणी आणि किती जाणार आहे आणि त्याला बॅलन्स करायची गरज आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता या माध्यमातून पाहिलं गेलं तर 25 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला, परंतु 25 लाखाची 51 लाख झाडं लागवड कधी झाली हे देखील समोर आलेले आहे. पाहायला गेलं तर एवढी मोठी अचिव्हमेंट त्यांनी आपल्यासमोर मांडलेली, या देखील पुढं 51 लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी मांडलेला आहे. परंतु याच माध्यमातून ते झाडं किती जगणार याची देखील माहिती त्यांनी दिलेली. जूनमध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन ते याबाबत घोषणा करणार आहेत की नेमके आमचे लावलेले झाडं किती जगले आणि कसे यामध्ये आम्ही जगण्यासाठी काय संघर्ष केला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरड सह मी अशोक गलाने, माऊली न्यूज नेटवर्क, ग्लोबल विकास ट्रस्ट, शिरसाळा, बीड.